एवढं रात्रीचं चाललंय मेकअप करून. कुठे चाललंय? स्वप्नाला बदाम शेक खायला आलो. चाललंय आम्ही आता गावाला. लाडू चांगलं सजवलंय तुमच्या गावाला. चांगलं नाही का दिसत? हो चांगलं दिसायले. हा हो चालूच आहे. कुठं लावता गाडी? मात्या कुठं होतास? जेवण केलंय ना आताच. हा हो हो हो. हे काय मोत्या बघा ना कसा करायला. लय दिवसातून भेट झाली. ए स्वप्नजा आली का? सो आले मी आता पल्लवीच्या घरी. चल ना पल्लवी. हा हा पल्लवी आवरती तिचं आणि मी आली आता तिच्या घरी. तर आता थोड्याच वेळात गायन पार्टी चालू होणार आहे. होय हिच बघा आम्ही आता चिकूच्या घरी आलो. होय चिकूला छान दिसायली ग, क्यूट दिसायली बघा. हा आवरा नसून बाई. सुनबाईचा चाललंय आता मेकअप. त्याचा मेकअप करून तर थांबतो. आता थोड्याच वेळात होणार आहे गायन पार्टी चालू. तर आता बघूया कसं. लय वेळ झाले 10 वाजल्यात है ना. आम्हाला परत वापस जायचंय हे बीडला. गावाकडे आले मी म्हणते परत वापस गावाकडे. छान केलंय. सोपा आहे. ठेवले मस्त केले. पल्लवीची बेडरूम. स्वप्नाचा चाललाय मेकअप. झालाय माझा. झाला का? तुझा चष्मा तिकडे ठेवलाय. छान वाटायलंय. कॉट आणि हे कपाट सेम कलर घेतलाय. हा चला. वा चिकू बघा आमची चिकू. चिकू गायन पार्टी चालू झाली का नाही? हाय हा चालू झाली. चिकली छान दिसायली बाई. नाही स्वप्नाच्या क्यूट क्यूट. वाव कटिंग किती छान केली तिची हेअरस्टाईल. मेहंदी काढ ग चिकूच्या हातावर. काढ ग. एक फुल काढा. इथं इथं चिकूच्या हातात एक फुल काढ स्वप्नाच्या. मी काढू का? मी काढू? चल ना मी काढते मेहंदी. चल मी काढते तुला मेहंदी. हा सगळा अंदर दिसायला चिकू. चला
माऊली तुझी नाही बोधी वृक्षा समान सावली तुझी नाही. बरोबर आहे. करुणा थोर तुझी नाही अशी निर्मळ भीमा समान तुझी नाही. या बाबासाहेबांच्या करुणेनं तुमच्या आमच्या हातात दुनियादारी आली. बरोबर आहे. आमच्या हाती आली दुनियादारी. आमच्या हाती आली दुनियादारी. आली ना दुनियादारी. आज बाबासाहेबांचे देखील सरपंच उपसरपंच खासदार आमदार पोहोचले. बरोबर आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या प्रयत्नासाठी. काय आमच्या हाती आली दुनियादारी. आमच्या हाती आली दुनियादारी. माझ्या जीवाची करणी सारी. ओ माझ्या जीवाची करणी सारी. माझ्या जीवाची करणी सारी. ओ माझ्या जीवाची करणी सारी. आमच्या हाती आली दुनियादारी. आमच्या हाती आली दुनियादारी. माझ्या इथे गाजले इथल्या पुण्यभूमीवर. कुठे एक त्या रायगडावर. एक त्या रायगडावर. एक चौदार गडावर. एक त्या रायगडावर. एक चौदार गडावर. एक त्या रायगडावर. एक चौदार गडावर. विचारला वामनदादांना की वामनदादा बाबासाहेबांच्या सर्वात जवळची वस्तू कुठली आहे किंवा बाबासाहेबांच्या सर्वात जवळची गोष्ट कुठली आहे. बाबासाहेब ज्याच्यावरती बाबासाहेबांचं नितांत प्रेम आहे अशी वस्तू कुठली आहे. वामनदादा होते. क्षणाचा विलंबना करता त्यांनी उत्तर दिलं की लेखणी. बाबासाहेबांच्या सर्वात जवळची वस्तू लेखणी आहे. आणि मग कांबळे सरांनी त्यांना छान दिसायलाय बाबा. सिद्धार्थ गायक काय होते. खरं नाही. उत्कृष्ट गायक होते. ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्या स्मरणार्थ गावच्या पोलीस पाटील अपराव करून यांच्याकडून झालेल्या गीतास 500 रुपयाचं संपादन आलेलं आहे. आमच्या संचाकडून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. डॉक्टर आंबेडकरचा जन्म 14 एप्रिल 1871 मध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. देशाची राज्यघटना नेली. विविध संपूर्ण 2 केली. एक मिनिट. नितीन सर एकदा संचाच्या वतीनं स्वागत करा मुलीचं आणि बक्षीस देऊन कौतुकही करा. इथे येऊन बोलायला लय डेअरिंग लागते बघा. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार वा. 5-10 वर्षानं माझी जागा घेणार आहे इथं. तुम्ही काय बोलू.
तर आलेत आता घरी. आता वाजलेत 12. होय अजून चालू आहे, 2 वाजूस तर चालू आहे गायन पार्टी. चांगले गाणे होते का? जरा चांगले गाणे होते ह्या वेळेस. छान होते गाणे, ह्यांना आवडले. हो. हा तर आता उद्या मिरवणूक आहे. तर उद्या जयंती गावाकडची. तर जयंतीचा पण व्हिडिओ बघा. तर तुम्हाला आजचे गाणी कसे वाटले, भीमगीताचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की सांगा. सो चला असंच भेटूया पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. पार्ट 2 जयंतीचा तो व्हिडिओ बघा. गावाकडची जयंती. होय तुला डान्स करणारच ना उद्या? चला आता 12:30 वाजत आल्यात. आता चालत आम्ही. सो बाय 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 कर. ग्रँड पार्टी अजून तर 6:30 वाजेपर्यंत आहे. तर हां. रात्रीचे 6 वाजेपर्यंत. हां बाय कर बाय.